हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ होते. हा, श्री समर्थ ताई. तुमचा कशा मिस आहात? कॉल होता आता, हो. बघितलं मी. हा हा, मी काय म्हणते ताई, हा अनुभव म्हणजे मला बराचसा काही अनुभव नाही आलेला आहे. हा. पण मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं ना, म्हणून मी फोन केला. पण मग आता अं, काही हे अनुभव चालू असतात ना, म्हणजे ते शेअर करण्यासारखं असेल तर बोला ते. नाही तर मग 2 मिनिटात बोला काय बोलायचं ते. शेअर करण्यासाठी म्हणजे माझं लग्न बघा 2013ला झालं. बरं. हा. आणि मला मुलगी झाली 2014ला. बरं. हा. हा, त्याच्यानंतर म्हणजे मी ज्यावेळेला लग्न करून घरी आली, मला लग्न करून घरी आणलं ना, त्याच्यानंतर मला कळालं की माझ्या मिस्टरांचं डोकं थोडं चांगलं नाही म्हणजे एकदम मेंटॅलिटी थोडा प्रॉब्लेम आहे त्यांचा. मग तुम्हाला मुलगी होईपर्यंत कळलं नाही? नाही म्हणजे कसं थोडंफार मला कळालेलं, पण माझ्या घरचे कसे थोडे कमी विचाराचे शिकलेले, माझे वडील वगैरे कमी होते ना, ते हा. काय बोलले, आता जर आपल्याला कळलंय खरं आहे, पण आता काय करू शकतो आपण, तू ऍडजस्ट कर असं कसे आई सांगितलं त्यांनी. वडील पण ना असे? असं सांगितलं आणि त्याच्यानंतर मग मी ठीक आहे म्हटलं, त्याला ऍडजस्ट केला, मुलगी झाली. पण मला बाकीच्यांनी सगळ्यांनी सपोर्ट केला. मला भावाने केला, माझ्या बहिणीने केला किंवा इकडून दिराने आणि जावेने केला, थोडीफार अच्छा, सासूने दिराने पण पण केला. केला? हो, आणि सासूने पण केला. त्यातल्या त्यात सासूनेही केला मला सपोर्ट. फक्त माझे मिस्टर म्हणजे तसे व्यवस्थित आहे, बोलणार वगैरे. पण ते ना असं, आता समजा तुम्ही समोर आलात हा. तर ते तुम्हाला पण बडबड करणार. आणि अच्छा. थोड्या वेळाने त्यांना म्हटलं ना, कशाला तुम्ही चिडचिड करता? मी कुठे बोललो? मी काहीच नाही बोललो. मी कुठे हा. काय केलं? एखादं पण लहान मग मूल समोर. सासूने सपोर्ट केला, पण मग लग्नच का केलं त्यांनी अशा मुलाचं? तेच मला कळलं नाही. ज्या वेळेला आमच्याकडे पाहुणे आले ना ताई हा. बघायला, त्यावेळेला काय? हॅलो. बघायला काय, हॅलो हा, पाहुणे आले बघा. हॅलो मग काय? हॅलो. हा, हॅलो. हा, म्हणजे मला ज्या वेळेला बघायला आलेले ना ते, हा. त्यावेळेला माझ्या भाऊजींनी, सगळ्यांनी, म्हणजे घरात माझे मामा होते, माझे चुलते होते, हा. सगळ्यांनी विचारलं. माझी सासू आलेली, माझे मिस्टर आलेले, आणि ज्याने जे वर दाखवला ना हम्म. तो माणूस आलेला. अच्छा. हा. हा, तर माझ्या घरच्यांनी विचारलं की मुलाला कोणतं व्यसन आहे का? तर माझी सासू बोलली की नाही, माझ्या मुलाला कोणतंच व्यसन नाही. माझा मुलगा कुणाच्याही आल्या गेल्यात नाही. माझा मुलगा कमवतो, जे काही कमाई ती माझ्या हातात आणून देतात. माझी दोन्हीही मुलं चालतात, कारण दीर माझे मोठे आहेत ना. अच्छा. हा. हा. हं. माझी मुलं माझ्या शब्दाच्या बाहेर नाही. तर हा. माझे वडील काय बोलले, मी काय बोलले, शिक्षण विचारलं तर ते की बोलले की 7वी पास. अरे बापरे. पण हा. हा, तर माझं शिक्षण झालेलं 10वी. तर मी माझ्या वडिलांना नंतर बोलली की मला जरी 10वी मी पास आहे, तर हा. माझं कमीत कमी 12वी पास तरी मुलाचे लग्न होऊ दे. बरोबर. हा. तर माझे वडील काय बोलले, आता तुझ्या बहिणीचं शिक्षण पण 7वी आहे ना, तुझ्या हा. भावजींचं पण शिक्षण 7वी आहे. त्याने त्यांचा संसार व्यवस्थित केला ना. हा. शिक्षणाकडे काय बघते, परिस्थितीकडे बघून मुलं. आणि ह्यांनी कशी परिस्थिती एकदम ह्याच्यामध्ये सांगितली, चांगली. कारण म्हणजे हा. सासरे नाही, तर मी कशातून मुलांना वरती काढलं, मी कष्ट किती केलंय, हे सगळं त्यांनी सासूने स्वतःची बाजू मांडून रडून दाखवलं. हा. हा. त्याच्यामुळे माझे वडील का बोलले, जाऊ दे, गरीब तर गरीब, मुलगा चांगला आहे ना, आज ना उद्या तुझं चांगलं होईल. हा, ते पण बरोबर आहे त्यांचं. हा, असं ते बोलले. हा. तर मग. म्हटलं ठीक आहे, चला लग्न करून 8-10 दिवस गेले माझे. हा. आणि नंतर हळूहळू माझ्याकडे लक्ष देत नाही. मग मी काय मागितलं तरी बोलायचं, आईकडे माग. अगं कसं बाई. करायचं? साधा मला ब्रश सुद्धा दात घासायला त्यांनी आईकडे मागायला लावला, पण आईकडे मी ते मागितलं नाही. माझ्याकडे काही 2 पैसे होते त्यावेळेला, लगेचच मी घेऊन केला. हं. मला कोणतंही लक्ष नाही. ही लोक जेव्हा देतील तेव्हा मी खाणार. अक्षरशः म्हणजे मी मरायला टेकलेले. पण जावेने आणि माझ्या दीराने मला कोणतीही गोष्ट कमी नाही पडू दिली. अच्छा. अच्छा. जाऊ आणि दीर चांगले. खूप छान आहे. 2.5 महिन्यातच मला प्रेग्नेंट राहिली मी. अरे. त्याच्यानंतर पण मी घरी सांगितलं, कारण माझं लग्न ना उशिरा झालेलं ताई. अच्छा. अच्छा. हं. 27 की 28व्या का वर्षी एवढं लग्न झालं. उशिरा? कारण त्यावेळेला लग्न करायचं ना, त्यावेळेला माझ्या भावाने काय सांगितलं, मी मोठा आहे ना, आधी माझं लग्न करायचं. माझी बायको येईल ती कुणा संगती राहील, तिला बोलायला वगैरे कोणतरी, हा. असं झालं. पण माझी वहिनी आल्याच्या नंतर तिने तांडव असा नृत्य केला की मला त्या घरात राहणं पण मुश्किल झालं. अय्या. नंतर त्या टेन्शनने माझ्या वडिलांना अटॅक आला. अटॅक अगं आल्याच्या नंतर बाई. आम्ही केम हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट केलं.
त्याच्यानंतर ज्या दिवशी आम्ही 11व्या दिवशी वडिलांना घरी आणले ना, त्याच दिवशी हे स्थळ आलं माझ्यासाठी. अच्छा. तर आणि माझा भाऊ नंतर मग भांडणं होत गेले, तर ते दिव्याला जाऊन राहिले. अच्छा. हां. तर मग माझे वडील काय बोलले, जाऊ दे गरीब पोरगा आहे, तुलाही राहणं मुश्किल झालंय आणि आमचंही जगणं मुश्किल झालंय. हं, हं. मुलगा आज ना उद्या तो सुधरेल. तू हं. पण मेहनती पोरगी आहे, कारण मी गावी वगैरे राहिलेली होती ना. हं, हं, माझं हं. गाव रत्नागिरी, हां, आलं लक्षात. गणपतीपुळ्या साईडला. हां, तर आलं, ते काय आलं. बोलले, ठीक आहे. मग म्हटलं ठीक आहे चला, कारण मीही कंटाळलेली, कारण आम्ही जवळजवळ 1.5-2 महिने बहिणीकडे जेवत होतो, मी आणि आमचं सुद्धा स्वतःची मुंबईला पण रूम आहे, गावचंही घर आहे. तरीही आम्हाला तिने असं परेशान केलं ना, की जीणं मुश्किल केलं. कशा असतात हो काही मुली? हां. मग मी पण कंटाळून म्हटलं ठीक आहे चल, गरीब तर गरीब, मी मेहनत करेन, मी कष्ट करून खाईन. हं, पण हं, इथे हं. आल्याच्या नंतर कळलं की मुलगाच असा आहे. मग माझ्या डोक्याखाली जमीनच सरकली ताई. तिकडेही आधार नाही मला, इकडेही आधार नाही, असं झालं. त्या विचारावर मी असं पूर्ण घर, आज इतकी वर्ष झाली. आता माझ्या लग्नाला मेच्या 11ला 13 वर्ष होती. आता बरं, मग पोरगी मुलगी केवढी हां. आहे? मुलगी आहे आता 12 वर्षाची होईल. आता एप्रिलच्या तिच्याशी 5 कसे तारखेला. वागतात ते? तशी व्यवस्थित आहे. तुम्ही म्हणाल ना एकदम छान आहेत. म्हणजे व्यवहार आहे. पण त्यांना कसं आहे, त्यांचा मेंदू काम नाही करत कधी-कधी. हां, मग ठीक आहे ना ताई. हे बघा, आता कधी आपलं म्हणजे घरात भाऊ किंवा बहीण आपण घेतोच ना ॲडजस्ट करून. हां ताई, ह्याच विचाराने मी आजपर्यंत सगळं सांभाळून घेतलं, पण मी आज आता त्यांच्याजवळच आहे म्हणा. हां. सगळं मुलं काही किती आहेत करून आणि तुम्हाला? नाही, मला एकच मुलगी. कारण मी ते कसं आहे, एक दिवस गेले कामाला, एक दिवस नाही जायचे. आणि असं मेन म्हणजे काय आहे, कुठे कामावर पाठवायची ना मी, हां. तर तिथे ना कोणाला ना कोणाला स्वतःच बडबड करून कोणाला पण शिवी दे, हे दे, ते दे, स्वतःचीच स्वतः बोलत. मग ते आजूबाजूचे कसं माझ्याकडे असं समोर रागाने, इतक्या रागाने बघतात ना, की हां. तुम्ही बघाल ना तर त्यांचे डोळे घाबरून जाल. असे ते इतक्या रागाने बघतात. आई. आणि त्याच्यामध्ये ना खूप कंपन्यातून पण भांडणं झालेली. मी वसईला राहते ताई. नाही ते काही आणि सांगू इकडे नका कुठे काय इंडस्ट्री. ते. काय नाव-बिव काहीच सांगू नका, कारण जर शेअर करायची वेळ आली ना. हां, हां, ऐका ताई मी काय सांगते आता. हां, हां, आता लग्नाला एवढे वर्ष झालेले आहेत, मुलगी एवढी मोठी आहे. हां. मग तुम्ही काय कराल जाऊन कुठे सांगा? तेच आता माझा मोठा प्रॉब्लेम झाला. त्याच्यासाठी मी ही सेवा भरपूर घेतली. म्हणजे ऐका, आता मी ना ऐका. मी काय हां, म्हणते सेवा तर कराच तुम्ही. हं, स्वामी तर आहेतच पाठीशी. पण हां, तुम्ही त्यांना हं. ना सायकॉलॉजिस्टकडे घेऊन जा. हां ताई, मानसोपचार. तोही आज 5 वर्ष झाली. आम्ही नंतर खूप भांडणं व्हायला लागली ना, ते जास्तच करायला लागले ना. हां, माझ्या विरारला म्हणजे तिकडे हॉस्पिटल आहे. तिथे हां. नेऊन आम्ही 14 दिवस त्यांना ॲडमिट केलं होतं. बरं, बरं. आणि त्यांच्यावर इलाज केला. तर डॉक्टरने काय सांगितलं, त्यांच्या डोक्याची नस दबलेली आहे, रक्त पोचत नाही मेंदूला. अच्छा, त्याच्यामुळे हा त्रास आहे त्यांना. अच्छा. तर आम्ही औषध आज 5-6 वर्ष झाले. पण आता काय झालं, ह्या क्षणाला ताई काय झालं माहितीये, हां. ते म्हणजे आता किती तिकडे आम्ही औषधं पाणी चालू केली ना, हं. त्यावेळेला ते ना बीएमसी मध्ये काम आलं महानगरपालिकेचं. हं, 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 हं. ते तिथे आतापर्यंत त्यांनी 5-5.5 वर्ष झाले ताई. काम व्यवस्थित ड्युटीला जायचे. पण हं, आता 6-7 महिने झाले हं. ते ड्युटीला जायलाच तयार नाही. आणि काय एकदम म्हणतात घरात. ते? हो, हो. ते बोलतात मी निघालो, सकाळी निघतात, कपडे घालणार, हं, तयार होणार, 5 वाजता उठणार सकाळी स्वतःहून, हं. कपडे घालणार आणि आता मी नाही जात आहे, माझे पाय दुखतायत. बस. अगं. माझं डोकं दुखतंय. आज माझं पोट दुखतंय. नाही आज मग मला त्यांना गोड कंटाळा आहे. बोलून सांगायचं. मग आपण घरात खाणार खूप काय? खूप समजवलंय ताई, खूप समजवलंय. दीर समजवतात, सासू समजवते, काहीच नाही. पण जर मी त्यांना काय बोलायला गेलं तर सासू माझ्याबरोबर राग काढते. माझ्या पोराला बोलतेस, माझ्या पोराला बोलतेस. त्याच्यामुळे मग माझं असं तुम्ही नाही बोलणं जात झालं ना, कुठे कामाला ताई? मी जाते. मी इथेच जाते, इंडस्ट्रीत आहे ना, स्विच हं. कंपनी आहे माझी. मी 10 तास बसते. पण आता ॲक्च्युअली काय झालंय, माझ्या मानेच्या 5 आणि कमरेच्या 3 अशा 8 नसा दबल्यात. अरे! त्याच्यामुळे हातापायाने बापरे! इतक्या मुंग्या येतात ना, की माझं पण 10 तास बसणं मला खाली मान घालून शक्य होत नाही. त्याच्यासाठी बरोबर. मी त्यांना काय बोलते, तुम्ही थोडं करा, मीही जाईन. मी नाही करत बसणार म्हणलं. जो बरोबर, त्रास बरोबर. होईल तो होईल. तुम्हीही जा. थोडंसं तुम्हाला सुट्टी करायची आहे ना, तुम्ही 4 दिवस सुट्टी करा पाहिजे तर. पण तुम्ही हं. आता एवढं छान काम आहे, जॉब भेटत नाही तो चांगला. बरोबर. पण ऐकायलाच तयार नाही. त्याच्यावरून मी केंद्रे दादांनाही फोन केला. पण हां, ताई काय झालं माहितीये, मी पहिल्यांदा फोन केला ना केंद्रे दादांना, उचलला दादांनी, दुसऱ्या फोनमध्येच उचलला त्यांनी. हां. पण ते काय बोलले मला, की
तुला आरोग्य सेवा देतो, त्याचं तीर्थ बनवून त्यांना 21 दिवस दे. हां, हां, हां. तर मी म्हटलं ठीक आहे चालेल. मी 10-12 दिवसानंतर पुन्हा, कारण त्यांच्यात फरकच जाणवत नव्हता. तर अच्छा. मी त्यांना पुन्हा फोन केला की दादा जराही नाही फरक पडत. तर ते ना एकदम दादा ना माझ्यावर चिडलेल्यासारखे पटकन काय बोलून गेले, त्याच्यामध्ये स्वामी काहीच नाही तुझं करू शकणार. तू एक काम कर, तू तुझ्या कुलस्वामिनीला आवाज दे. अच्छा. तर मग केलं तुम्ही कुलस्वामिनीचं? कुलस्वामीला आम्ही त्याच्या आधीच दीड महिना आधीच जाऊन आलो होतो आम्ही सगळं ओटी वगैरे भरून. अच्छा. तर मग ते आणि ते काय बोलले की एक काम कर, तू कुठल्या तरी पुजाऱ्याला दाखवून घे, पंडिताला. हां, हां, तर हां. आम्ही इथे तुळजाभवानीचं मंदिर आहे, तर हं. तिथे आम्ही गेलो. तिथे ओटी दिली. पण त्याने ना असं वेगळंच, म्हणजे मी केंद्रे दादांना मेसेजवर लिहून पाठवलं होतं की दादा मला स्वामींना सोडून असं वाईट भरकटण्यासारखं नाही करायचं, कारण ह्यांचा पहिल्याचा प्रकार बघून मी खूप ठिकाणी सगळीकडे फिरून फिरून मी तिकडे आली होती स्वामींच्या हां, इथे. हां, 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 हां. तर म्हटलं मला पुन्हा स्वामींना सोडून असं दुसरं काही विचित्र मार्गाला बरोबर. जायचं नाही. हां. तरी पण दादांनी मला काय सांगितलं की तू मंदिरात दाखव. मग मला एकाने मंदिरात दाखवलं की तिथे 3 पिढ्यांचा पुजारी आहे. अच्छा. सांगितलं तिथे काय असेल कारण ते सांगतात. मी तिथे गेल्याच्या नंतर त्यांनी काय सांगितलं मला की 7,000 रुपये खर्च आहे. नाही, 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 नाही. पैसे तर नाही द्यायचे ताई कुठे. हां. तरी पण ही लोकं कंटाळले आता ह्यांच्या परिस्थितीला ना. सासू बोलली नाही आपण करूया. तरीही ते केलं. त्याच्यानंतर केल्यानंतर पण ते तसेच झाले. तर मी दादांना फोन केला पुन्हा. हां. दादांना म्हटलं दादा मला मार्गच सापडत नाही. आपण त्या दिवशी काय झाली, माझी चुकी काय झाली, त्यांनी फोन उचलला आणि मी सकाळी 10 वाजता फोन केलेला ना दादांना. हां. दादा दुसऱ्यांबरोबर ना बोलत होते आणि हां, मी ते इकडून ते मठात हां. असतात तेव्हा. हो, तर ते दुसऱ्यांशी बोलत होते आणि मी 2-3 वेळा नाही इकडून हॅलो, हॅलो, हॅलो असं बोलली ना, तर दादा चिडले. दादा मला बोलले, "तुला कळत नाही का मी बाहेर बोलतोय?" पण मला समजलं नाही ते की त्यांनी, माझी मनात भीती काय होती की त्यांनी कट ना करावा फोन. हां, पण हां, हां. दादांचा गैरसमज काय झाला की हिला काही कळत नाहीये का? ते मला हां, बोलले, "तुला असंच काही आहे ना. कळत काय नाही का?" त्यांनी रागावलं तरी काही वाईट नाही वाटून घ्यायचं. आपल्याशी हो. स्वामीच बोलतायत. आपला फोन हां. उचलला हीच मोठी गोष्ट ताई त्यांनी. हो, तर ते पण त्यांनी ना मला ते बोलले की तू आरोग्य सेवाच ठेव. त्याच्यानंतर मी भगतताईंना फोन केला. तर भगतताईंनी आता मला सेवा दिली. सेवा आता 8 दिवसापूर्वी दिली. तर हां. त्याच्यानंतर मला आता अडचण आलेली 5 दिवस. तर मी थांबवली. आता कालपासून मी दुर्गा सप्तशतीचं त्या काय बोलले, एक-एक सेवा करत जा. हं, हं. संकल्प कर आणि एक-एक सेवा करत जा. आता पहिला दुर्गा सप्तशतीचा मला ग्रंथ वाचायला सांगितलं. तर हां, मी हां. काल परवाच्या दिवशीपासून मी स्टार्ट केलं. आजचा 3रा दिवस. अच्छा, त्यांनी अच्छा. 5 दिवस करायला सांगितलंय. नवनाथ पारायण 11 करायला सांगितलंय आणि हां, 51 दिवसाची बाकीची सेवा दिली त्यांनी. हां. काळभैरवाचं हे वगैरे मंत्र वगैरे. हां, तर हां. म्हटलं ठीक आहे चालेल मी करते. आणि बाकी काहीच नाही. ते बोलतात मी जातो उद्यापासून मी कामाला जातो. पण त्यांना घराच्या बाहेर पडायची इच्छा नाही. आणि केंद्रे दादांनी काय बोलले मला की त्याला ना जबरदस्त करणी केलेली आहे. अच्छा. हां. असं सांगितलं. त्याच्यासाठी सांगितलेलं की मंदिरात दाखव. पण मी मंदिरातलंही केलं. पण ते आता हां. काय करू मी? आता हे सेवा तर माझ्या जेवढ्या सांगतायत तेवढ्या मी माझ्या चालू आहेत. हां, जसं हां. सांगतायत तसं मी करते. पण मला कुठूनही फरक नाही पडत नाही, आहे नाही. ताई. पडेल ताई फरक. एखाद्या हं. गोष्टीला वेळ लागतो. पण ते हं. केंद्रे दादा जसं सांगतायत ना आणि भगतताईंनी सांगितलंय ना, ते सगळं हां. तुम्ही करा. होईल. पण एक एक काय भीती आहे फक्त, त्यांचं काम सरकारी नोकरी आहे. ती जर गेली तर मग हात शून्य झाला असं आहे माझं. म्हणून अच्छा, मी सरकारी प्रयत्न नोकरी आहे करते की त्यांची? हां, सरकारी नोकरी आहे ना. हे सफाई कामगार आहेत ते BMCमध्ये. मग किती वर्ष झाले त्यांना नोकरी करून? त्यांना 5.5-6 वर्ष झाली. ते जायचे. पण आताच असे करायला लागले 5-6 महिने झाले. आता 2-3 महिने झाले तर ते स्टॉप झाले आणि सारखे तिकडून फोन करतायत. तुला यायचंय की नाही? नाहीतर राजीनामा दे. तुला यायचंय की नाही? आणि नाही, ते सांगतायत ऐका. काय हां. त्यांच्या ऑफिसला जाऊन सांगा की त्यांच्या जागेवर मला घेता का? त्यांची तब्येतीचा जरा प्रॉब्लेम सुरू झालाय. असं तसं अच्छा. काहीतरी कारण सांगा तिथे. अच्छा. आलं का लक्षात? पण हो, बघा ताई, हो. आता त्यांनी पण ते पण काही मुद्दामून नाही करत ना ताई, नाही. नाही का? बरोबर. हो. हां, ते मुद्दामून नाही करत आणि शेवटी बघा आता तुम्ही एवढे वर्ष काढलेत त्यांच्याबरोबर हो, आणि हो, हो. मुलगी पण आहे आता. तर काही हो. त्याला दुसरं सोडणं हा पर्याय नाहीये ताई. पर्याय नाहीये. त्याच्यातनं मार्ग बरोबर. काढणं हा मोठा पर्याय आहे. हो. आणि ताई माझा एक अनुभव म्हणजे काय आहे माहितीये? अ, हां. अ, ही रामाचं मंदिर बांधलं बघा 2024ला. हां, हां, हां. राम मंदिर. हो. त्याच्या आता 22 तारखेला केलं ना. 21 तारखेचा अनुभव आहे. हां, 21 हां. तारखेला पोरगी सकाळी शाळेत गेली माझी.
हा हा आणि मला फोन आला शाळेतून की तुमची पोरगी बेहोश पडले शाळेमध्ये आणि ती पूर्ण पांढरी पडले. तिला अय्या उठताही येत नाही आणि बोलताही येत नाही. त्यावेळेला ती 10-11 वर्षाची होती. अरे बापरे हा असं मला शाळेतून 11:30-12ला फोन आला. हा तसंच मी तिथेच कामावर सांगितलं की माझ्या पोरीला बरं नाही, मी शाळेत चालले म्हणून. हम्म. ताई खरं सांगते एवढं माझ्या पायाखालची जमीन सरकली. मग मी बरोबर आहे. ह्यांना फोन केला. ते पण स्टेशनलाच होते तिथे शाळेच्या जवळच कामाला. हा मग हा ते बोलले की मी पुढे जातो, तू ये मागून. मग मी इकडून पैसे घेतले आणि मी गेली शाळेत. शाळेत गेली, पोरगी बघते तर अशी पूर्ण अशी झोपलेली. अय्या आणि काय झालं होतं नक्की हां, तिला? अचानक तिला चक्कर आली शाळेत. फक्त ती गेली आणि प्रार्थनेला उभी राहिली बस बाहेर ग्राउंडमध्ये आणि तिला चक्कर आली. आणि तिथे गेली, मला काही सुचेनाच. आणि नंतर मग आम्ही तिला काय केलं, बाई काय बोलल्या तुम्ही रिक्षा बोलवा आणि तिला रिक्षात टाकून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा. हा तर हा आम्ही तिला उचललं आणि बाहेर उचलून रिक्षामध्ये आणलं. ताई खरं सांगते स्वामींची कृपा, मी रिक्षातून तिला उतरायला गेलो ना तर ती स्वतःहून रिक्षातून खाली उतरली. आई गं हां, स्वतःहून उतरली खाली आणि म्हटलं चला ह्यांना म्हटलं उचलून घ्या तिला आणि आपण हॉस्पिटलमध्ये नेऊ. ती पोरगी एक माळा चढून हॉस्पिटलमध्ये व्यवस्थित गेली बापरे आणि एकदम खेळायला लागली. तिथे गेली, डॉक्टर बोलले काय झालंय? हा तर छोट्या मुलांचं हॉस्पिटल आहे ते. हा हा तर हे डॉक्टर बोलले हिला काय झालंय? तर म्हटलेलं आम्ही चक्कर येऊन पडलेली आणि ती पूर्ण पांढरी पडलेली. बाई तर डॉक्टर गं बोलले आता ती नॉर्मल आहे. तर ते बोलले ठीक आहे तुम्ही ऍडमिट करावं लागेल तिला, आपण चेकअप करूया तिचा नक्की काय प्रॉब्लेम आहे. हा तर म्हटलेलं ठीक आहे. थोड्या वेळाने डॉक्टर पुन्हा बाहेर आले आणि ते काय बोलले, आम्ही फक्त आता ब्लड घेतो तिला काय ऍडमिट करायची गरज नाही आहे. हा ब्लड घेतो आणि रिपोर्टमध्ये काय येतं ते सांगतो आणि जर गरज असेल तर ऍडमिट करू. अच्छा हा तर आम्ही म्हटलेलं ठीक आहे चालेल, तरीही चालेल कारण पोरगी खेळायला लागली स्वतःहून. बरोबर बरोबर परत थोड्या वेळाने डॉक्टर कॅबिनमध्ये बाहेर आले आणि बोलतात काय गरज नाही तुम्हाला रक्त ब्लड वगैरे चेक करायचं. तुम्ही तिला घेऊन जाऊ शकता, फक्त तिला टॉनिक देतो आम्ही लिहून, ते घ्या. अच्छा अय्या एवढं सांगितलं आणि काही म्हणजे मी आश्चर्य केलं. फक्त मी एक कॉल मी जिथे सफाळ्याला जाते ना केंद्रामध्ये स्वामींच्या, हा तिथल्या बाबांना फक्त मी फोन केला. म्हटलं बाबा माझी पोरगी अशी अशी पडली. तर ते बोलले तू घाबरू नको, स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. तू अरे काय वा बघा काळजी करू नकोस. कारण मी सतत त्यांच्याकडूनच सगळ्या सेवा मी त्यांच्याकडूनच घेतल्या आणि सगळ्यात त्यांना विचारल्याशिवाय मी कोणतीही सेवा केली नव्हती. आणि त्यांना ओ माहिती हां, मग ते काय बोलले स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. तू काहीच टेन्शन घेऊ नकोस. तिला फक्त नॉर्मली चक्कर आले असे ते बोलले. आणि नंतर मग पोरगी माझी व्यवस्थित घरी आली. त्या दिवशीपासून आजपर्यंत तिला चक्करचा काहीच प्रॉब्लेम, जवळजवळ 2 वर्ष झालं. कोणतेही औषध दिलं नाही मी तिला, फक्त टॉनिक दिलं मी तिला 2 नाही प्रकारचे. नाही हा तिला ना हो. काही व्हिटॅमिनचे काही कमी असेल हो, पण हो. बघा स्वामींची कृपा आणि तुम्ही हो. सगळे जॉईंट फॅमिलीत राहतात का? जॉईंट फॅमिली म्हणजे मी चाळीमध्ये राहते. आमचं वरती खालती रूम आहे डबल. अच्छा खाली म्हणजे किचन वेगळं आहे हां. तुमचं? हो, माझा किचन वेगळा आहे. कारण ना आम्हाला वेगळं राहायचं नव्हतं. पण कसं झालं ह्यांचं डोकं असं आहे आणि ते कसं भावजाईकडे बघून, आईला बघून, भावाला बघून चिडचिड करायची. म्हणजे सांगते ना लहान मुलाला ना तरी पण त्याला पटकन काहीतरी बोलणार. आणि अच्छा त्याच्यावरनं मग वाद असं होतं. मग मी घाबरून काय करू करून मी वेगळा संसार. मी त्याच्यासाठी माझ्या भावाने काय सांगितलं, ते असे करतायत ना, ते त्या एरियात राहिलेले आहेत म्हणून ते तसे करत असतील. एक काम कर तू त्यांना वेगळ्या एरियात घेऊन चल. हा म्हणून मी त्या दिव्यामध्ये भावाने एका रात्रीत मला रूम आणि त्यांना नोकरी बघून दिली. तिथे मी 3 वर्ष काढली. पण तिथेही तीच परिस्थिती. आजूबाजूवाले मारायला धावायला आलेले. अय्या मग भाऊ बोलला नको, कारण त्यांना काय जर झाला तर तुझी सासू तुला दोष देणार की तू माझ्या मुलाला एवढ्या लांब नेलंस. हो हो तू बरोबर त्यांच्याच स्वाधीन कर, म्हणजे त्यांच्या जे डोळ्यासमोर होईल तेव्हा. अगदी तिथे पण ताई वसईमध्ये मी राहते ना जिथे, हा तिथे पण काय वेळेला ना ते आजूबाजूवाल्यांना असं काही बोलले ना हा तर अशी भांडणांची वेळ येते. जसं की माझं जीव मोठीत, ते कुठे पण गेले ना तरी माझा जीव मोठीत असतो की नाही आता कोणाला ना काही ताई बोलत तर नसतील ती ना. सेवा करा तुम्ही आणि ना हा, सायकोलॉजीची ट्रीटमेंट पण चालू ठेवा. म्हणजे ना हा. जरा त्यांना सांगा की यांना जरा शांत करा तुम्ही असं. आलं हो लक्षात? हो आणि ते जरी सासू स्वतः. वगैरे जवळ आहे ही फार मोठी गोष्ट आहे. आणि एक हो. महत्वाचं म्हणजे ते फालतू नाही येत आहे. नाही 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 बिलकुल नाही कारण असं कुणाकडे. सगळ्यात मोठी हा. गोष्ट ती असते. हम्म. आलं का लक्षात? फालतू हो माणूस हो. असेल ना कॅरेक्टरलेस तर हा. त्याला मी तसे असते तर मी म्हटलं असतं सोडून द्या त्या माणसाला.
नाही नाही ताई, तसं हा. काहीच नाही. असं कुठल्या बाईकडे विचित्रपणा नाही, पण त्याच्या डोक्यात जर काय प्रॉब्लेम असेल ना, तर ती तिथे पुरुष पण बघणार नाही आणि ते बाईही बघणार नाही. मग ते स्वतःच आतल्या आत जळत कसा माणूस राहतं, तर हा. ते बडबड बडबड करत राहतात. आणि समोरच्याने विचारलं, काय रे तू माझ्याकडे बघून काय बोलतो? मी कुठे तुमच्याकडे बघितलं, मी तुम्हाला काय बोललोच नाही, असं बोलली. हा, हा, हा. असा नाही नाही, प्रॉब्लेम होतो ठीक म्हणून. आहे. फक्त तुम्ही ती सेवा करा, होईल ताई सगळं. आणि ट्रीटमेंट पण चालू ठेवा. हा. हो ठीक आहे, चालेल. हा, मी शेअर करते हा, ताई. हो हो ताई, हा, श्री थँक्यू स्वामी ताई. श्री समर्थ स्वामी ताई. समर्थ. श्री हो, श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ. हो.